नमस्कार मित्र हो, शेतकरी मित्र दीपक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 15/1/2026 वार गुरुवार। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणी त्रिवार मुद्रा करून आजच्या या दिवसाची सुरुवात मी करत आहे। आज आपण उद्या सांगितलेल्या भट्टी खताबद्दल थोडा भाग अपुरा राहिला होता, तोच भाग मी आता पुरा करण्याचा प्रयत्न करतो। या भागामध्ये भट्टी खत का आणि कशासाठी दिलं पाहिजे या संदर्भातला आपला व्हिडिओ आहे। भट्टी खत मी आज बनवलेलं आहे पूर्णपणे निंबोली पेंड वगैरे 15-15 जे खतं जे आपल्याकडे अवेलेबल होतील दाणेदार स्वरूपात ते खत आपण भट्टी खतसाठी वापरू शकतोय। आपण बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण भट्टी खताची भट्टी आता लावलेली आहे। आज दिनांक 15/1/2026 रोजी ही भट्टी लागलेली आणि आता ही भट्टी पुढच्या 10 दिवसामध्ये पूर्ण भट्टी खत योग्य पद्धतीने गोमूत्र पाणी 15-15 आणि आपल्या ठरल्याप्रमाणे एका थैलीला 3 बॅगा इतकी माती असं घेऊन आपण भट्टी खताची 10 ते 12 थैल्यांचं डेपो लावलेला आहे। हा डेपो आता आपला किती खर्च वाचवणार या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे। हा डेपो कमीत कमी आपल्याला जर 10-26च्या आपल्याला कमीत कमी 8 बॅगा आणायच्या म्हटल्या असत्या तर 8 दुनी 16,000 रुपये आपल्याला लागले असते। तर आज आपण हाच सांगू शकतोय की आज या 12 थैल्यांमुळे आपले बेनिफिट तेवढाच आणि खर्च कमी। जवळपास आपल्याला आता 12 बॅगांचे 12 दुनी 24,000 रुपये जे लागणार होते तेच काम आपलं 5 ते 7,000मध्ये झालेलं आहे। आणि प्रक्रिया केवढीच, म्हणून मी कळकळीने आग्रहाने नम्र विनंती करेन महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आणि उत्पादन मिळूनही बाजारपेठ न उपलब्ध झाल्यामुळे आपण हताश न होता रासायनिक शेतीपासून एक स्वर्ण मध्य साधून कमी खर्चात अधिक उत्पादन कसं मिळेल यासाठी आपण भट्टी खत, काही सेंद्रिय निविष्ठा, घरगुती उपाय, ताक अंडी असेल, गोमूत्र असेल, बायोरिच सारखं अल्ट्रासी सारखे प्रोडक्ट काही मार्केटमधून घेऊन काही घरगुती पद्धतीने आपण कमी खर्च करा आणि सेंद्रिय शेतीची कास धरा मित्र हो आणि आपलं उत्पादन वाढवा। जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार मुद्रा करून येणाऱ्या 23 ते 27ला युथ फेस्टिवल मैदान नाशिक या ठिकाणी आबासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम अभियान या स्वरूपात मी आपल्याला विनंती करतो, या कृषी महोत्सवाचा लाभ घ्या। श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ।